बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल विठ्ठल चला विठाला 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 धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करिसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा विठ्ठल विठाला 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती समचरण सरोजं सांद्र नीलांबुदां जलनहित पानी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवल हासनं विठ्ठलं चिंतनं पांडुरंग करू प्रथम नमन 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 करू प्रथम नमन दुसर चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया या मनासी लागो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयासी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक
सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावे गो. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेरू. मस्तक हे पायावरी, यावर मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा. मस्तक हे पायावरिया, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, मस्तक हे पायावरी, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा. पायावरिया, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांची या. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा, श्री ज्ञानदेव सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ. साईनाथ महाराज की जय. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. करसी अंगीकार, तया काय माझा भार. जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, श्रीमंत संत, वैराग्याचे महामूर्ती, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती आहेस आणि पाप पुण्य घडवून आणणं देवा सर्वस्व तुझ्या हातामध्ये आहे. जीवी म्हणजे जे तू धर्माची, तू म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे? देवाला म्हटलेलं आहे. आणि देवाच्या हातात आहे पाप पुण्य हे सर्वस्व घडवून आणणं. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. मज सोडवी म्हणजे आपला जो हा संसार आहे, आपला जो हा प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये आपल्याकडून अनेक कर्म होतात, परंतु या कर्मापासून आमची तुम्ही सोडवणूक करा, असे जगद्गुरु तुकोबराय भगवंताला, देवाला म्हणतात. मग हे करत असताना तुम्हाला आधी आमचा स्वीकार करावा लागेल. आमचा स्वीकार केल्याने तुम्हाला त्याचा भार होणार नाहीत, कारण तुम्ही आम्ही काय आहोत? एकच आहोत. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. या अभंगामध्ये या अभंगाचा असा सरळ सरळ अर्थ सांगता येईल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा, तो असा: भगवान परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी, आणि या सृष्टीमध्ये विविध उपक्रम आपण घेत असतो. जसा की आजचा हा पालखी सोहळा, सगळेजण कोणी जेवण करत आहेत, कोणी मोबाईल धरून माझ्याकडे बघत आहेत, कोणी कीर्तनाचा आस्वादही घेत आहेत. पण खरं सांगायचं तर आता तुम्ही ज्या देवाच्या दर्शनासाठी चाललेले आहेत,
त्या देवाला कीर्तन फार आवडायचं बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगते, साईबाबांचा महत्वाचा विषय कोणता होता? कीर्तन. समोर श्रोत्यांनी बसावं आणि बाबाने कीर्तन करावं. सच्चिदानंद सद्गुरू श्री साईबाबांनी आपल्या हयातीत 1911 मध्ये श्रीरामनवमी हा जो उत्सव आहे हा सुरू केलेला आहे. तेव्हापासून ते आज तागायत हा उत्सव सुरू आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाहीत. आता ह्या सगळ्यांच्या या ठिकाणी साईबाबांनी जो सुरू केलेला रामनवमी उत्सव आहे, या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरण आहे. भक्तिमय वातावरणात सर्व ज्या पदयात्री साईभक्तांच्या प्रमुख उपस्थितीत श्री साईबाबा संस्थान हा सोहळा साजरा करत आहेत. श्रीरामनवमी उत्सवाचे हे कितवे वर्ष आहेत कोणाला सांगता येईल? सगळेजण पालखीमध्ये म्हणजे सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. परंतु आपण ज्याचा आनंद घेतो, ज्याचा उपभोग घेतो, त्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. म्हणजे टेन्शन घेऊ नका, नाराज होऊ नका. तुम्हाला प्रश्न केला म्हणजे आपल्याला कोणीतरी त्याचं उत्तर द्यावंच लागेल असं नाही. हे मीच सांगणार आहे तुम्हाला. हे कितवं वर्ष आहेत? 116वं वर्ष आहेत. एखादा उत्सव इतक्या परंपरेने आणि सहज साजरा होतोय, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये खंड नाहीत. आणि हा उत्सव जो आहे तो कायम अविरत साजरा करणे किंवा तो आतापर्यंत आजतागायत सुरू ठेवणे तशी ही साधी सरळ सोपी गोष्ट नाही. आता अजून या ठिकाणी अजून असं नमूद करावं वाटतं की श्री साईबाबांकडे मुंबई महानगरातील साईभक्तांचे येणे जाणे हे बाबा हयात असतानापासून, आत्ताच मुंबईचे महानगरातील तिथे साईभक्त जातात असं नाही, तर जेव्हा बाबा हयात होते तेव्हापासून या महानगरातील सगळे भक्तगण तेथे येतात. ही गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते. श्री साईबाबा आपल्या भक्तांना वेळोवेळी कृपा आशीर्वादाने उपकृत करतच असतात. याची प्रचिती आपल्याला साईभक्तांना नेहमी येतच असते. साईबाबा आपल्या हयातीत असताना दासगणू महाराज साईबाबांच्या पुढे कीर्तन करत असत. कोणापुढे? साईबाबांच्या पुढे ते कीर्तन करत असत. याची नोंद घेऊन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ आहेत असे श्री गाडीलकर साहेब, खरं तर माननीय गाडीलकर साहेब संस्थांचा संस्थांमधील प्रवास हा एक साईभक्त म्हणूनच सुरू आहे. संस्थांची कार्यकारी अधिकारी कसा असावा तर माननीय श्री गाडीलकर साहेबांसारखाच असावा असं म्हटलं तरी हरकत नाहीत. कारण आता इथून म्हणजे माझ्या लहानपणापासून ह्या रस्त्याने दिंड्या जातात. मी वावी गावचीच आहे, सासर माहेर दोन्ही तेच आहेत. परंतु म्हणजे आम्ही प्राथमिक शाळेत यायचो, माध्यमिकही शिक्षण झालं, परंतु कुठल्याही पालखीमध्ये मला कीर्तन असेल, प्रवचन असेल आजपर्यंत बघायला भेटलं नाही. ही परंपरा ज्यांनी सुरू केली त्यांच्यासाठी एकदा सगळ्या साईभक्तांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या अशी माझी इच्छा आहे. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने वर्षानुवर्ष मोठ्या मोठ्या भक्तिभावाने येणाऱ्या मुंबई शिर्डी पालखीसह पदयात्रा निमित्ताने साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या संकीर्तन सेवेची आज मला या ठिकाणी संधी मिळाली. त्याबद्दल संस्थान व्यवस्थापन समिती, गाडीलकर साहेब, त्यांचे सहकारी अधिकारी, इतर अधिकारी या सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आज या ठिकाणी साईबाबा संस्थांचे कर्मचारी देखील हजर आहेत. मला नावं माहिती नाही. साहेब आपलं नाव कळालं तर बरं होईल. सुलाखे, अविनाश सुलाखे, आपणासही वंदन. त्यानंतर आपणा दोघांसोबत जे 2 कर्मचारी आलेले आहेत त्यांनाही मी वंदन करते. आणि हा एकट्याचा खेळ नाही. कीर्तन म्हटल्यानंतर एकट्याचा खेळ नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. आज कीर्तनाच्या साथीला उत्तम गायनाची साथ करणारे हरिभक्त परायण बाबांचं नाव त्र्यंबक महाराज, आपणासही वंदन. बाबा आपलं नाव? निवृत्ती बाबा, हरिभक्त परायण निवृत्ती बाबा, आपणासही वंदन. माझे विद्यार्थी आणि आताच माझेही गुरु झालेले असे हरिभक्त परायण प्रसाद महाराज कानडे, आपणासही वंदन. त्यानंतर विनेकरी बाबा, आपणासही वंदन. ना मृदुंगाचे पक्वादाचे आहे, लक्षात आहे, प्रत्येकाचं नाव घेते. आमचे विनायक महाराज,
आपणासही वंदन. त्यानंतर तू कीर्तन कर किंवा तुम्ही कीर्तन करा, तुमच्याकडून मी कीर्तन करूनच घेणार. म्हणून हा स्टीलचा रॉड असेल, दांडा असेल, काय म्हणता येईल ते असे घेऊन माझ्या मागे आधारासाठी उभे असलेले चोपदार, आपणासही वंदन. आणि आम्ही कितीही कार्यक्रम रंगवण्याचा प्रयत्न केला, पण ह्या बाळगोपाळांच्या शिवाय कार्यक्रमाला मजा नाही. त्यांनाही वंदन. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, खूप छान वाटलं. आणि श्रोते, आम्ही कीर्तन जर करत असलो, समोर श्रोतेच नसेल, श्रवण करणारेच नसतील, तर कीर्तनाला अजिबात आनंद वाटत नाही. तुम्हा मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत, सगळ्यांना विनम्र अभिवादन, सगळ्यांना वंदन. माय मातांनो, आपणासही वंदन. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचवणार आहे. साऊंड सिस्टीम नसेल तर कितीही ओरडलं तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही. असे साऊंड सिस्टीमची उत्तम साथ देणारे हरिभक्त परायण ओमकार साऊंड, दादा नाव लक्षात नाही राहिलं, तेव्हा आले होते. ओमकार साऊंड, आपणासही दादा वंदन. आणि हा कार्यक्रम भविष्यात तुम्हाला बघता यावा याची उत्तम सोय करणारे कीर्तनमाला यूट्यूबर दादा, आपणासही वंदन. सगळ्यांना वंदन करून सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत कीर्तनासाठी घेतलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय धर्माची तू मूर्ती असं देवाला म्हणतात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. मग का हो, तू हे कोणालाही संबोधता येतं का? त्यांनी जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात की तू काय आहेस, धर्माची मूर्ती आहेस. मग तू कोणाला संबोधता येतं? आपण तू कोणाला म्हणतो तर आपल्यापेक्षा जे लहान असेल त्यांना आपण तू म्हणून संबोधतो किंवा तू म्हणतो आपण त्यांना. त्याच्यानंतर अजून कोणाला तू म्हणतो आपण? जे आपल्या समवयस्क आहेत, जे आपल्या बरोबरीचे आहेत, त्यांना आपण तू म्हणून संबोधलं जातं. किंवा आणखी ज्याच्यावर आपला जास्त अधिकार आहेत त्यालाही आपण तू म्हणून संबोधतो. मग या कोणत्या गटामध्ये देव बसतो की जगद्गुरु तुकोबराय त्यांना तू म्हणून संबोधतात? मग जे आत्मा परमात्मा आहेत, ईश्वर आहेत, भगवंत आहेत, हे तुकोबरायांपेक्षा लहान आहेत का? तर नाही. तुकोबरायांच्या बरोबरीचे आहेत का? तर नाही. किंवा तुकोबरायांचा तेवढा त्यांच्यावर अधिकार आहेत का? तर हे आपल्याला अनेक पुराणांमध्ये त्याचे पुरावे सापडतील. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, असे असंख्य पुरावे आपल्याला त्या संदर्भाने सापडतील. मग देवावर तुकोबरायांचा किती अधिकार आहेत ऐकायचं तुम्हाला? तर बघा, आषाढी वारी आहे. जसं तुम्ही रामनवमी उत्सवानिमित्त कुठे चाललेले आहात? शिर्डीला चाललेले आहात. त्याच पद्धतीने आषाढी वारी आल्यानंतर सगळे वारकरी कुठे निघतात? पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. मग तिकडे जात असताना ज्या पद्धतीने तुम्ही साई नामाचा गजर करतात, त्याच पद्धतीने पंढरपूरकडे जाणारे जे वारकरी आहेत ते देखील नामाचा गजर करत करत निघतात. काय गजर करतात बरं? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव. ए निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. असा गजर करत करत वारकरी पंढरपुरात
असतो. प्रत्येक वारकऱ्याने देवाचं दर्शन घ्यावं आणि पुढे निघावं. असंख्य वारकऱ्यांकडे हा देव जो आहे, हा परमात्मा जो आहे, तो निरखून बघत असतो. प्रत्येक वारकऱ्याकडे तो बघत असतो. त्याचे हात जे आहेत ते कमरेवर आहेत आणि नजर मात्र वारकऱ्यांकडे एकदम समोर आहेत. मग असा जो देव आहे, ज्या वेळेला त्या वारकऱ्यांमध्ये त्याला आपला कोण दिसला तर समोरून येणारे जगद्गुरु दिसले. जगद्गुरु कोण आहेत तर संत तुकाराम महाराज दिसले. त्यावेळेला आता इथं देवाचे हात खाली गेलेले आहेत आणि नजर मात्र खाली गेली, मानही खाली घातली. त्यावेळेला न राहून रुक्मिणी मातेनं विचारलं. काय विचारलं की देवा, आतापर्यंत जेवढे वारकरी तुमच्याकडे आले प्रत्येकाला तुम्ही निरखून बघत होते आणि आता तुमची अचानक खाली मान जाण्याचं काय कारण असावं? देवानेही रुक्मिणी मातेला सांगितलं. काय सांगितलं की समोरून येणारा कुणी वारकरी नाही आहेत. समोरून येणारे कोण आहेत तर जगद्गुरु तुकोबाराय आहेत. म्हणून काय झालं देवा, जरी जगद्गुरु तुकोबाराय असले पण ते सुद्धा काय आहेत, वारकरीच आहेत ना. मग तुमचं असं मान खाली घालणं देवा मला काही योग्य वाटलं नाही. कारण देवा, ज्या वेळेला तुम्ही वारकऱ्यांकडे निरखून बघत असतात, निरखित प्रत्येकाचं निरीक्षण करत असतात, कमरेवर हात ठेवून नासांग्र दृष्टीनं तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे बघत असतात देवा तुमचं रूप त्यावेळेला मला खूप गोड वाटतं. ज्या वेळेला तुमचे कमरेवर हात असतात देवा, तुमचं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकठेवारी देवनिया, करकठेवारी देवनिया, करकठेवारी देवनिया, करकठेवारी देवनिया. तुळसी हार गळा कास पितांबर. तुळसी हार गळा कास पितांबर. देवा, तुमचं एवढं सुंदर रूप आहे, एवढं गोड रूप आहे की तुम्ही मान खाली घालावी असं मला वाटत नाही. त्यावेळेस भगवंत देखील म्हणतात की मलाही मान खाली घालावी असं वाटत नाही, तुलाही माझी मान खाली जावी असं अजिबात वाटत नाही. कदाचित तुकोबारायांना सुद्धा तसंच वाटत असेल, परंतु त्यांच्या समोर मी मान ताट करून बघू शकत नाहीत. ते जरी वारकरी असले, जगद्गुरु तुकोबाराय असले, पण सगळ्यात महत्वाचं ते काय आहेत, माझे सावकार आहेत. तुकोबारायांनी देवाचं दर्शन घ्यावं आणि पुढे निघावं, तेच देवाने आवाज द्यावा. तुकोबाराया, आज चालले दर्शन घेऊन? हो देवा. नाही, आज तुम्ही जायचं नाही, मला तुमच्याकडे आज तुम्ही बोलायचं आहे. आता देवानं सांगावं तुकोबारायांना की मला तुमच्याशी बोलायचं आहे. इतकी भक्तिमय असणारे जगद्गुरु तुकोबाराय थांबले आणि मग या ठिकाणी देवाने विचारलं की आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतात, तुमचं ऋण माझ्यावर खूप झालेलं आहे, त्यामुळे माझी मानही खाली जाते आहेत. आता मला एक सांगा की आपली मान कधी खाली जाते हो? आयुष्यामध्ये एकदाच जाते. तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तो काय एक्सप्लेन मी करणार नाही. एकदाच जाते, पुन्हा ती आयुष्यभर काही वर येत नाही. परंतु या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं ऋण इतकं आहे, भक्तिमय ऋण आहेत. सावकार म्हटल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं? पैसा. परंतु पैसा नाही, देवावर ऋण कशाचं झालेलं आहे तुकोबारायांचं तर भक्तीचं आहे. आणि आता या ऋणातून मुक्त व्हायचं म्हणून देवाने इथं जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं की तुम्ही आज माझ्याकडे काहीतरी मागा, म्हणजे मी तुमच्या थोडंसं ऋणातून मुक्त होईल.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमच्याही वाडवडिलांनी तुमच्याकडे काही मागितलं नाही आणि मीही काही मागणार नाही. कारण मागणं म्हणजे तुम्ही जरी देणार असेल तरी माझी मागण्याची अजिबात इच्छा नाही की आमचे पूर्वज तुमच्याकडे काही मागत नव्हते. कारण तुम्ही कोण आहेत? आमचे मायबाप आहेत. आणि मग तुम्ही जर आमचे मायबाप आहेत तर मायबाप म्हटल्यानंतर सगळं काही आमच्याकडे आहेत. तुमच्या कृपा आशीर्वादाने आमच्याकडे सगळं उपलब्ध आहेत. मला मागण्याची अजिबात इच्छा नाही असं कोण म्हणत आहेत? जगद्गुरु तुकोबराय. प्रत्यक्षात इच्छा कोणाची आहेत? मागणी कोणाची आहेत? देवाची आहेत. आपण देवाकडे मागणी मागतो. कधी मागतो? सकाळ आणि संध्याकाळी 2 रुपयाची अगरबत्ती, देवाचा दिवा लावणे, देवापुढे अगरबत्ती लावणे आणि सगळ्या संसारासाठी मागून घेणे. सकाळ संध्याकाळ देवाची पूजा. पण का हो, एकदाही देव तुम्हाला म्हटला का तुम्ही 2 रुपयाची अगरबत्ती लावली, 10 रुपयाची अगरबत्ती लावली, मी आता प्रसन्न झालो, हे भक्ता माग काहीतरी, असं कधी म्हटलंय का आजपर्यंत? म्हणजे आपली भक्ती अजून तेवढी झालेली नाही. ही मागणी देवाची जी आहेत ही कोणाकडे आहेत? जगद्गुरु तुकोबरायांकडे आहेत. अजून आता एक दृष्टांत असा सांगते की एक आजोबा होते. आजोबाचीही देवाकडे मागणी की माझ्या नातवाच्या लग्नामध्ये मला राजछत्र धरायचं आहे. बाबा, देवाकडे मागणी आहेत. कोणती मागणी आहेत? नातवाच्या लग्नामध्ये राजछत्र धरायचं आहे. पण बाबा होते ब्रह्मचारी. मग आधी काय करावं लागेल? बाबाचं लग्न करावं लागेल. बाबाचं लग्न करावं लागेल. बाबाला पोरग होईल. पोरग झाल्यानंतर त्याचं शिक्षण होईल. त्याचं शिक्षण झाल्यानंतर त्याला नोकरी लागेल. नोकरी लागली म्हणजे छोकरी भेटेल. नोकरीशिवाय छोकरी आजकाल काही भेटत नाही. मग आता हे छोकरी भेटल्यानंतर त्याही छोकरीला पुन्हा काय होणार? मुलगा होणार. मुलगा झाल्यानंतर त्याचंही शिक्षण, त्याचंही लग्नाची वेळ येणार. शिक्षण झाल्यानंतर त्याची लग्नाची वेळ. आणि मग ह्या म्हाताऱ्याला तो काय करणार होता? त्याच्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरणार होता. अशी असणारी देवाकडे मागणी ही पूर्ण होऊ शकते का? म्हातारपणी मागितलेली मागणी पूर्ण होऊ शकते का? होऊ शकत नाही. खूप ऊन पडलेलं आहे. अशा उन्हामध्ये एक राजा शिकारीसाठी निघाला, परंतु पाणीच घरी विसरून राहिला. आता खरंच पाणी घरी विसरून राहील का? पण हे दृष्टांत जे आहेत हे आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतात. मग आता जो राजा आहे, प्रचंड तहान लागलेली आहेत. जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये आवाज दिला, खूप तहान लागलेली आहे का? का हो, कुणी पाणी देतं का? एक शेतकरी बाहेर आला. त्याने सांगितलं, राजा पाणी देतो, परंतु आमच्याकडे पात्र नाही. तुम्हाला पाणी देण्यासाठी पात्र नाही. तुम्हाला घागरीनं पाणी प्यावं लागेल, ओंजळीनं पाणी प्यावं लागेल. घागर आहे. राजाने ओंजळ केली. ओंजळीने पाणी प्यायला त्याचं मन तृप्त झालं. आणि मन तृप्त झाल्यानंतर राजानं सांगितलं, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहेत, माग तुला काय पाहिजे? कोण प्रसन्न आहेत? राजा प्रसन्न आहेत. कोणावर प्रसन्न आहेत? शेतकऱ्यावर प्रसन्न आहेत. मग शेतकऱ्याने काहीतरी असं मागितलं पाहिजे ना. मग शेतकरी म्हणतो, राजे तुम्ही खरंच माझ्यावर प्रसन्न आहात? अरे हो, खरंच तुझ्यावर प्रसन्न आहेत. माग तुला काय मागायचं? कारण मला खूप तहान लागलेली होती, तू ती तहान माझी तृप्त केलेली आहेत. शेतकऱ्याला वाटलं खरंच राजे आपल्यावर प्रसन्न आहेत. हो, अरे खरंच प्रसन्न आहे, माग काय मागायचं ते? शेतकरी दादा म्हणतात, राजे शेताचं काम करण्यासाठी घाईनं गडबडीनं घरून निघालो, खिशामध्ये चुन्याची पुडी आली, तंबाखूची तेवढी घर राहिली, आणून देता का? कोण प्रसन्न आहेत? राजा प्रसन्न आहेत. काय मागायचं याचं ज्ञान अजिबात नाही. मग आपली ही मागणी कशी आहे? शेतकऱ्याची ही मागणी कशी आहे? त्या वयोवृद्धाची मागणी कशी आहे? ही सगळी बाजूला जर याचं जर निरीक्षण केलं तर त्या तुलनेमध्ये देव आणि जगद्गुरु तुकोबराय यांची जी मागणी आहे ही हेची दान दे ग देवा, 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 याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा, देवा दे
हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा देवा. देवा देवा याची दान दे ग देवा, याची दान दे याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा. तुझं विसर व्हावा, तुझं विसर व्हावा, गुणगायी नावडी, गुणगायी नावडी, गुणगायी नावडी, गुणगायी नावडी. गुण गाईना आवडे, गुण गाईना आवडे, गुण गाईना आवडे, गुण गाईना आवडे. देव आणि जगद्गुरु तुकोबराय यांचा संवाद चालू आहे. देवाने म्हणावं जगद्गुरु तुकोबराय काहीतरी मागावं, मागा काहीतरी. जगद्गुरु तुकोबराय काही मागत नाही. आजपर्यंत जेवढ्या संतांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला तो फक्त कोणाच्या उद्धारासाठी, जनकल्याणाच्या उद्धारासाठी, ते स्वतःसाठी काही मागत नाही. मग आता अशा वेळेला देव जगाच्या कल्याण संताच्या विभूती, कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट वेदी परोपकारी, देह कष्ट वेदी परोपकारी, परोपकारी. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, विभूती, विभूती. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. फार सुंदर प्रमाण दिलं दादा बाबा, धन्यवाद. देवाची आणि जगद्गुरु तुकोबरायांची जुगलबंदी चालू आहे की देवा, जगद्गुरु तुकोबराया तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. हट्टाला पेटले आहे. कोण हट्टाला पेटले आहे? स्वतः भगवंत. परंतु तुकोबराय काही मागत नाही. मग आता तुम्हाला तसं या ठिकाणाहून जाऊन दिलं जाणार नाही. मग आता काय मागावं? भगवंताकडे काय मागावं? असं भगवंतांनी सांगितलं की तुमच्या मनामध्ये काहीतरी चुणूक असेल ना, असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल, अशा पद्धतीचं जरी काही असलं तरी सांगा, मी तुमची ती इच्छा पूर्ण करतो. मग आता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही काही ऐकायला तयार नाही तर ठीक आहेत, मी मागतो, परंतु तुम्ही मला ते देणार का? मग इथं आता देवाला वाटलं जी इच्छा आहेत ती आता पूर्ण होणार, थोडंसं ऋण आपलं कमी होणार. देव इथं आनंदी झालेले आहेत, त्यांनाही हर्ष झालेला आहे, उल्लसित झालेले आहेत देव की भक्त आपल्याकडे काहीतरी मागू राहिलेला आहेत, आपलं उलट आहेत. देवाने जर एवढं दिलं तर आपण कोणाकडे पाहणार नाही. म्हणजे आपली वेळ, आपलं हे आहेत, आपली परिस्थिती आणि तुकोबरायांची परिस्थिती जमीन आसमानचा याच्यामध्ये फरक आहेत. मग आता मागायला जगद्गुरु तुकोबरायांनी सुरुवात केलेली आहेत. काय सुरुवात केलेली आहेत की देवा तू काय आहेत? धर्माची मूर्ती आहेस ना. मग ह्या जगामध्ये जे पाप होतं, जे पुण्य होतं, हे काही आम्हाला समजत नाही. आम्ही जे काम करतो ना ते नेमकं काम, आमचं जे कर्म आहेत, हे कर्म जे आहे ते पाप होतं की पुण्य होतं हे समजत नाहीत. कारण ह्या कर्मापासूनच काय आहेत, पुढचा जन्म आहेत. तर त्याच्यामधून तुम्ही आमची सोडवणूक करा. अभंगाचं दुसरं चरण. मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा,
माझा सोडवी दातारा माझा सोडवी दातारा कर्मापासोनी दुसरा कर्मापासोनी दुसरा माझा सोडवी दातारा 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 कर्मापासोनी दुसरा माझा सोडवी दातारा माझा सोडवी दातारा हा माझा सोडवी दातारा कर्मापासून दुष्टारा माझा सोडवी दातारा हा माझा सोडवी दातारा 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 वा छान. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. देवा या प्रपंचातील जे कर्म आहेत हे कर्म जे आमच्या हातून होतं हे पाप आहेत की पुण्य आहेत हे काही आम्हाला समजायला तयार नाही. याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी अशी मागणी प्रार्थनापूर्वक मागणी जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे करतात आणि देवानेही ती पूर्ण करावी. कारण या आपण जीवन जगत असताना आपण जे कर्म करतो हे चांगले आहेत की वाईट आहेत हे काही आपल्याला समजायला तयार नाहीत. नेमकं आपण जे करतो आहे ते खरंच बरोबर आहेत की चुकीचं आहेत या गोष्टींचा विचार करत नाहीत. काही गोष्टी आपल्या हातून अनावधानाने होऊन जातात मग ते पुण्यामध्ये मोडलं जातं की पापामध्ये याचा विचार आपण करत बसत नाहीत. एक सत्पुरुष रस्त्याने चालला होता. जात असताना एका झाडाच्या खाली एक साधुमुनी तप करत बसलेले होते. खूप वर्षापासून तप करत बसलेले होते आणि याच्या पिशवीमध्ये आता साजूक तूप होतं. साजूक तूप होतं. याने काय विचार केला की हे जे साधू आहेत किती दिवसापासून या ठिकाणी तप करत आहेत आणि त्यांच्या मुखातून नामस्मरण निघत होतं. आता त्यांचं जे नामस्मरण चालू आहे हे नामस्मरण ऐकून हा सत्पुरुष जो आहे तो साधू मुनींकडे गेला. त्याने बघितलं की ते डोळे उघडून बघत नाहीत. मग त्यांचं तप भंग करण्यापेक्षा आपण काय करावं त्यांच्या हातापायाची मालिश करून द्यावी. म्हणून याने काय केलं त्याच्या स्वतःजवळ असणारं जे साजूक तूप आहेत हे तूप घेतलं त्यांच्या हातापायाची मालिश करून दिली आणि तो निघून गेला. आता त्याने जे कर्म केलेलं आहेत जे काम केलेलं आहेत हे योग्य आहेत की अयोग्य आहेत बरं सांगा. योग्य आहेत की अयोग्य आहेत. साजूक तुपाने मालिश केलेली आहेत म्हणजेच काय आहेत योग्य आहेत. हा पुढे गेला. त्याच्यानंतर काही वेळानंतर एक दुर्जन त्या ठिकाणी आला. त्याने काय केलं तो ऊस खात येत होता. ऊस माहिती आहे ना प्रत्येकाला. ऊस खात येत होता. हा त्या साधूजवळ जाऊन बसला आणि ते सगळं जे ऊसाचं खाऊन झालेलं आहे ते चिलटं सगळं त्याच ठिकाणी टाकून दिले आणि तो निघून गेला. आता ऊस म्हटल्यानंतर तो गोड असतो हे तुम्हालाही माहिती आहे. मग त्या ऊसाच्या ते जे उरलेलं होतं त्याला काय लागले असतील आता मुंग्या आणि हे कोठं पडलेलं होतं त्या साधू जवळ पडलेलं होतं. साधूलाही त्या सत्पुरुषाने काय लावलेलं होतं साजूक तूप लावलेलं होतं. मग त्या मुंग्यांनी पुन्हा त्यांचं प्रस्थान कोणाकडे केलं त्या साधू बाबाकडे केलं. मग आता सत्पुरुषाने काम केलेलं होतं. काय काम केलेलं होतं मालिश करून दिली. त्याने योग्य काम केलं. पण त्यानंतर आलेला दुर्जन त्याने ऊसाचे चिलटे त्या ठिकाणी टाकले. त्याला मुंग्या लागल्या. त्याच मुंग्या पुन्हा त्या साधूच्या अंगावर चढल्या. त्यांना चावा घेऊ लागल्या आणि वर्षानुवर्ष चाललेलं तप त्यांचं काय झालं भंग झालं. म्हणजे एका व्यक्तीनं जे काम केलं ते चांगलं केलं परंतु नंतर काय झालं त्या साधूंचा तपभंग झालेला आहे. म्हणजे आपलं कर्म देखील आपल्या हातात नाही. अहो कर्म सोडा आपला संसार देखील आपल्या हातात नाही. संसार हा सुखी आहेत का दुखी आहेत कोण सांगू शकतं. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी
संसार सुखी आहेत का दुःखी आहेत? तुम्ही मला मी प्रश्न केलेला आहे. कोण म्हटलंय दुःखी? मग तुम्ही घरी जाणार नाही का? रामनवमी उत्सव कंप्लीट झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर घरी जाणार नाही का? जाणार. संसार जरी सुखी असला, दुःखी असला, तरी पण तो कधीही पूर्ण होत नाही. दोघं जण मित्र, हे दोघं जण मित्र, त्यातल्या एकाचं लग्न, पप्याचं लग्न आणि बाळ्या कलवरा. परंतु या बाळ्याला निमंत्रण काही लवकर भेटलं नाही. सगळ्या गावाला निमंत्रण दिलं आणि शेवटी हा निमंत्रण द्यायला पप्या बाळ्याकडे आला आणि बाळ्याला सांगितलं, अरे आज हळद आहे, उद्या लग्न आहे, तुला यावं लागेल, मी नाही येत, जा. अरे का नाही येत? सगळ्या गावाला निमंत्रण आणि मित्र हा तू मागं ठेवला. अरे घाई गडबडीमध्ये असंच होतं, जवळचेच राहून जातात. आता जवळचे कसे राहतील? आपण सहज म्हणतो ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मग अशा गारव्याचा कसा तुला विसर पडला? तू मला कसं विसरला? म्हणून मी येत नाही. रागवला मित्र, जरा रागवला. पण मित्राची समजूत काढली या पप्यानं. म्हणे अरे जरी तू समजूत काढली तरी मी नाही येत, जा. अरे एवढी समजूत काढली तरी हा यायला तयार नाही. अरे मग अडचण काय? ती अडचण तरी सांग. अरे तुझ्या लग्नाला यायचं म्हणजे काय पाहिजे? नवीन कपडे पाहिजे. अरे एवढीच अडचण आहे ना? मग अरे पण तुझा आज हळदीचा कार्यक्रम. अरे हळदीचा कार्यक्रम कधी आहे? संध्याकाळी आहेत. हे गावावरून कुठे निघाले? तालुक्याच्या ठिकाणी. कपडे घ्यायला जायचंय, चल. त्यांनी गाडी घेतली, कुठेतरी लावली, स्टँडवर लावली, तिथून बसमध्ये बसले आणि तालुक्याच्या गावाला आले. गावाला गेले, तिथं तालुक्याच्या ठिकाणी गेले. छानपैकी एखादा मस्त त्यांना ड्रेस भेटल अशा दुकानात गेले आणि माझ्या या मित्राला एक छानसा ड्रेस दाखवा. दुकानदाराने ड्रेस दाखवला. म्हणे अहो घालून तरी बघा, ट्राय तरी करा, आम्हाला वेळ नाही, मी पुन्हा बदलून देणार नाही, आम्ही येणार नाही, कारण वेळच नाही यायला. मग आता याने ड्रेस घेतला, घरी गेले आणि घरी गेल्यानंतर आईने विचारलं, दारातच बसलेली आई, मुलगा बाहेर गेल्यानंतर तिला काळजी असते, तिने विचारलं, बाळ्या कुठं गेला होतास? आई पप्याचं लग्न आहे, त्याच्या लग्नाला जायचं आहे, ड्रेस घ्यायला गेलो होतो. आई थोडी शांत झाली, कारण गरिबीची परिस्थिती, नवीन ड्रेस काय ती कधी त्याला घेऊ शकली नाही आणि मित्राच्या लग्नानिमित्ताने जर त्याला ड्रेस मिळतो आहे तर ती म्हणती, बाळ्या मला एक विचारायचंय, तुला एक सांगायचंय. बोल ना आई. बाळ्या तू जो ड्रेस आणला ना, त्या ड्रेसमध्ये, नवीन कपड्यामध्ये तुला एकदा बघायचंय रे, जरा घालून येतोस का? हो आई. तो मध्ये जातो आणि ड्रेस घालून येतो. पण आता बाळ्यानं जो ड्रेस घातला आहे तो घातल्यानंतर तो पुढे चालत होता आणि ती पॅन्ट ते घर झाडत होती. आता ती पॅन्ट काय झालेली होती? 4 बोटं लांब झालेली होती. आईने बघितलं, बाळाही म्हटलं, आई जरा पॅन्ट मोठीच झाली ग, 4 बोटं माप घे, सुई दोरा घे, कात्री घे, कापून घे आणि त्याला टाके, म्हणजे शिवून घे. पूर्वीची परिस्थिती, पूर्वी आता तसं नाही, जागेवर सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा सुई दोरा होता. आईने सांगितलं, अरे शेतात काबाड कष्ट करावं, राब राब राबावं आणि घरी आल्यानंतर बायका पोरं जरी असले तरी माझ्या भोवती तुझी असली कटकट मी करून देणार नाही. आई ऐकत नाही. आता बाईकडे जावं लागेल. बाईकडे गेला. बाई म्हणाली, बाई म्हणजे कोण? त्याची सुविद्य पत्नी. तिच्याकडे गेला. तिकडेही गेल्यानंतर तिने सांगावं, हे तुमचं दररोजच काहीतरी, भरपूर कामं पडलेली आहेत, मी काही ते करणार नाही. आता आईनेही ऐकलं नाहीत, ताईनेही ऐकलं नाही, बाईनेही ऐकलं नाहीत. बाईने काय सांगितलं? ताईकडे जा, म्हणजे मुलीकडे जा. मुलगी 12वीचा अभ्यास करत होती तिच्या रूममध्ये. तो गेला बिचारा आणि ताईला म्हणू लागला, आपल्या मुलीला म्हणू लागला, ताई जरा ही पॅन्ट 4 बोटं लांब झालेली आहेत, 4 बोटं माप घे, कात्री घे, कापून घे, सुई दोरा घे आणि शिवून दे, कारण मला हळदीला जायचं आहे, उद्याचं लग्न आहे, मला काही वेळ नाही. ताईने म्हणावं, देईल ना पप्पा, ही तुमची पॅन्ट मी शिवून देईल, कात्रीने कापून देईल, पण 12वीच्या परीक्षा जर नापास झाले तर सर्वस्वी जबाबदारी तुमची. बापाने सांगितलं, बाई राहू दे. बिचाऱ्याने पॅन्ट घेतली, 4 बोटं माप घेतलं, कैचीने कापली, सुई दोरा घेतला, शिवून खुंटीला टांगून दिली आणि हा बहादर कुठे निघून गेला? हळदीला निघून गेला.
हळद संपली, याची येडी हळद संपली. हा घरी आला आणि घरी आल्यानंतर आता घरी यायच्या आधीची पूर्वीची जी परिस्थिती होती, गेल्यानंतर आणि मधला जो काळ आहे, या काळामध्ये अनेक घटना घडून गेल्या. तो गेल्यानंतर आईने विचार केला, अरे पोरानं आपल्याकडे काहीतरी मागितलं, आपण ते देऊ शकलो नाही, त्याचं काम करू शकलो नाही. आईने काय केलं, खुंटीवरची पॅन्ट काढली, 4 बोटं माप, कात्री आणि सुई दोरा. पॅन्ट कुठे गेली? खुंटीला. 12 वाजले, आई झोपायला निघून गेली. 12 वाजले, बाईचं सगळं काम आवरलं. अरे नवऱ्याने आपल्याला काम सांगितलं, आपण त्यावेळेस रागवलो, रागवायला नको होतं. काय करावं लागेल, त्यांनी सांगितलेलं काम आपल्याला करावं लागेल. खुंटीवरची पॅन्ट बायकोने घेतली, 4 बोटं माप, कात्री, सुई दोरा. पॅन्ट कुठे गेली? खुंटीला. तिने आपलं काम उरकलं, तीही झोपायला गेली. त्याच्यानंतर बिचाऱ्या पोरीचा अभ्यास झाला. वडिलांनी कधीतरी आपल्याला काम सांगितलं, इतर वेळेस ते काम सांगत नाही. ही उठली, 1:30-2चा टायमिंग होता. तिनेही काय केलं, खुंटीवरची पॅन्ट घेतली, 4 बोटं माप, कात्री, सुई दोरा आणि पॅन्ट खुंटीला. कार्यक्रम संपला. हा घरी आला, निवांत झोपला आणि सकाळीच आवाज आला, रामभाऊ, ओ रामभाऊ. तो पण नाव बाळ्या म्हणू आपण, त्याचं नाव रामभाऊ. रामभाऊला छान आवाज दिला. रामभाऊ उठले, तयार झाले, आंघोळ केली, छानपैकी शर्ट घातला आणि जशी पॅन्ट घातली, जशी पॅन्ट घातली, अहो ही पॅन्ट काय झाली, ती पॅन्ट ही नव्हती, ना हाफ ना फुल, तिचा झाला बरमुडा. नवीन फॅशन काय झाली, बरमुडा. अहो आपलाही संसार तसाच आहे, तो पूर्णही होत नाही, सुटतही नाही आणि पूर्ण देखील होत नाही. अशा पद्धतीचा जर आपला संसार असेल तर कुठेतरी आपण अध्यात्माची जोड आपल्या संसारासाठी दिली पाहिजे. एकदा सगळ्यांनी वारकरी संप्रदायाप्रमाणे सर्वांनी भजन करायचं आहे. सगळ्यांनी वर हात करायचे, सगळ्यांनी वर हात करा, टाळी वाजवा. ऋषी विठोबार कुमाये, 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 विठोबार कुमाये. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, योगीराज तुकाराम बाबा की जय, राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बार कुमाई, बार कुमाई, साल. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करिसी अंगीकार, तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. आपला जो संसार आहे हा पूर्ण होत नाही,
म्हणून इथं जगद्गुरु तुकोबराय विनंतीपूर्वक प्रार्थनापूर्वक मागणी करतात. काय मागणी करतात की तुम्ही आमची सोडवणूक या कर्म म्हणजे प्रपंचातील जे कर्म घडतं याच्यापासून तुम्ही आमची सोडवणूक करा. आणि सोडवणूक करत असताना काय करा की आमचा तुम्ही स्वीकार करा. स्वीकार केल्याने कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आमचा भार होणार नाहीत, कारण तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण. जीवीचा जीवना जीवीचा जीवना जीवीचा जीवना जीवीचा जीवना जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना. हो तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा मज सोड विदातारा मज सोड विदातारा. तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण मज सोड विदातार मज सोड विदातार. करी बापा सोडी तारा दुस्तारा आ आ कर्मा पासोनी दुस्तर कर्मा पासोनी दुस्तर मज सोड विदातारा मज सोड विदातारा. विठ्ठल 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 धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत अभंगावर यथामती यथावकाश माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे चिंतन करण्याचा तो सोडवण्याचा मी प्रयत्न केला. पूर्ण अभंग किंवा पूर्ण चिंतन आपण त्याचं करू शकत नाही, तेवढी आपली बुद्धी नाही, परंतु माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी या ठिकाणी त्याचं चिंतन करण्याचा भावार्थ सांगण्याचा मी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. थोडंसं एक भजन घेऊया आपण. निवृत्ती राया निवृत्ती राया
निवृत्तीराया सोपन मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ओ निवृत्तीराया निवृत्तीराया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान 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 मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून साईबाबांच्या चरणी समर्पित करून माझे गुरुवर्य सुभाष महाराज गेठे यांच्या चरणी समर्पित करते. तुम्हा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोलिले पुढे वेडे बापुडे उठले करा क्षमा अपराध महाराज ओ नाही विचारेला अधिकार मेरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा परा